खरंच खूप भारी डेअरिंग केलेली आहे. शाबाश रोहन, अशी डेअरिंग करत राहा. आठ एकाच आठ भाई अजिंक्य साई किती? आठ वाजले किती नाही टाईम लागो नाही 2:45 नमस्कार मंडळींनो, थेट रिक्षातनं चालू, कारण आता आज आपण काहीतरी नवीन करणार आहोत. आता आम्ही निघालो थेट कल्याणसाठी. यावर्षी माझ्याबरोबर 2 जण जॉईन झाले, एक म्हणजे सुशांत आणि एक म्हणजे सोनू. आता आम्ही तिघं चाललो आहे कल्याणला हंडीच्या प्रॅक्टिसला आज, कारण आज दादा बोलला आहे की आज प्रॅक्टिसला. सुशांतला बोला यावर्षी तू पण चल, त्याला यायची इच्छा होती, त्यालाही घेऊन चाललो आहे. आणि आता आम्हाला वाजले कदाचित निघता इथं 4:30चा टाईम होता, यांनी लेट केला, ह्यांनी 5:30 झालेत. आणि आम्ही आता स्टेशनला. आणि एक मी आता म्हणजे एक चॅलेंज घेतला आहे स्वतःसाठी, बघू बाहेर आपण असं व्हिडिओ ओपन करून ब्लॉगिंग करू शकतो का. तर हा चॅलेंज तुम्ही बघा लास्टपर्यंत. आपण कल्याणला जाईपर्यंत थेट ब्लॉग चालू ठेवणार आहे, म्हणजे मध्ये जास्त असं नाही तर कॅमेराचा गेम वाजून जाईल. काय बोलतो सुशांत? यावर्षी सुशांतला बघू आजची ट्राय मारायसाठी आम्ही सक्सेस करण्यासाठी काय करतो, म्हणून यावर्षी आपल्या ताब्यात सुशांत आहे. चला आता आपण भेटू. रिक्षाही पकडलेली आपण, आता बघू शकता आम्ही रिक्षातून चाललो. स्वरूप खूप बोलत होता आधी तुझ्या डेअरिंग नाही, आणि आता बघा कसा बसलाय. डेअरिंग आहे माझ्या, काय बोलायला काय हायच नाही तर काय बोलायचं. म्हणजे काय आता तो तू बोलत होता हे असं नको इंट्रो देऊ, गाईज कर. दिली नाही इंटरव्ह्यू मध्ये, बरोबर दिली. बस म्हणजे पहिली परीक्षा मी पास झालेलो आहे स्वरूपच्या मानाने. बघू चॅलेंज जिंकतो का बघू. आज तर हारला एक चॅलेंज. नाही हरलो हे काय बोलू तुम्हाला, ते आमचं गाडीचं होतं ते, असं नाही सांगू शकत. पण हा चॅलेंज तुम्ही नक्की बघा लास्टपर्यंत. डेअरिंग महत्त्वाची आणि आज ती करायचीच आहे. आम्ही दोघांनी जे ठाम केलेलं आहे. स्वरूपनी चॅलेंजला तू नाही करणार, मला थांब मी करणार, तू नको काळजी करू, मी भर स्टेशनला ब्लॉगिंग चालू करणार आणि व्हिडिओ चालू राहणार, तुम्ही बघत राहा. चला आता आम्ही स्टेशनला पोचलेलो आहे. आमचं बिल झालेलं आहे 26 रुपये. आम्ही आता निघतोय. चला 8 लावायचे. किती लावायचे आज? 8. चला 8 लावायचे. आम्ही आता घाटकोपर स्टेशनला पोचलो आहे. तिकीट काढताना तुम्हाला टार्गेट. थोडा चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. आजूबाजूचे थोडेफार बघत आहेत ते रिॲक्शनमध्ये नाही आहेत. आता बॅक शूटला आहे ना, असं डायरेक्ट नाही येणार. इथून का दिसत होतो, इथून गोरा. चला धन्यवाद काका, भेटतो आम्ही तुम्हाला नंतर. चला सुशांत आणि आम्ही चला तिकीट काढताना भेटतो तुम्हाला. या लोकांची फालतूगिरी इथं पण चाललेली आहे. तिकीट नाही काढायचं बोलत होते हे दोघं. आणि त्या दिवशी आमच्या घाटकोपरला 75 जण ढापलेले आहे. काय बोलतो भाऊ बघा. चला भेटतो आता आपण, तिकीट काढतो. माझ्या आधी हे लोकच लाजायला लागले. काय नाही लाजत नाही आम्ही, लाजत नाही. तू असं माणसांकडे फिरवतोय, माणसं बघतात तुझ्याकडे वर खाली स्कॅन करून. तुला काय वाटलं, घाबरतो काय मित्रांना दाखव म्हणजे. चला तिकीट काढलेली आहे, बिंदास, घाबरायचं नाही. आणि आपण आता हक्कानी ट्रेनमध्ये प्रवास करू शकतो बिंदास एकदम, काय प्रॉब्लेम नाही. काय बोलतो दादा? तर भेटला एक जण, असे बोकुड खूप भेटत राहतील आता आपल्याला, पण आपण घाबरायचं नाही. तिकीट काढलेली आहे, पकड. बिंदास नाही, बिंदास तिकीट काढलेली आहे आता आपण, बिंदास. म्हणजे काय घाबरायचा विषयच नाही, कारण त्या दिवशी टापलेला असं लवकर आम्ही तिकीट नाही काढत, पण आता काढली आहे. ट्रेन आली आहे जलद, आम्ही पकडत आहे. कल्याणचीच आहे थेट, आपण थेट कल्याणला पोचू आता. चला ट्रेन बघा कल्याण. आता गर्दी असेल त्याच्यावर आहे, नाहीतर कॅमेराचा गेम फिट होऊ शकतो. चला मी तुमचा भाऊ आज लादलेला नाही, खरंच खूप भारी डेअरिंग केलेली आहे. शाबाश रोहन, अशी डेअरिंग करत राहा. काय ना काहीतरी बडबड करायला लागेल. चला ट्रेन आलेली आहे आता, आम्ही निघतोय बघा. ट्रेनची वेळ AC संपला विषय. नाही मला वाटलं ते पुढचं बघून ठेवत आहे, नाहीतर दोघांपैकी एकच उरेल. एक तर मी तरी, नाहीतर आहे तर मी ठेवतो आता. आतमध्ये जाऊन तुम्हाला भेटतो. हे सुशांत, अरे इकडं आधी
बेदम गर्दी झालेली आहे एकदम. आणि आम्ही आता डायरेक्ट ठाण्याला चालू केलेलं आहे कारण एवढी गर्दी आहे ना. ह्याचं कॅमेराचा गेमच वाटेल. कोण ऐकत नाही, बेकार गर्दी आहे बघा. हा बघा बाजूची गर्दी दाखव. हे बघा पूर्ण चेपून टाकलं नाही होणार आहे. आम्ही आता डायरेक्ट ठाण्याला ओपन केलं आहे, ठाण्याला. कारण घाटकोपर बसणं चान्सच नव्हतं, हे एवढ्यात गर्दी ते पहिल्यापासून. चला भेटू. चेपलो हे बघा. अबे बॅग वर पकड डुड्डू. आता बॅग खाली पडली की संपला विषय. माझा चेहरा वेगळा का दिसतोय आता? चांगला नाही दिसते नाही, छान वाटतं. हां गोप्रोमध्ये आता वेगळा दिसतो. लोकल ट्रेन फक्त लोक प्रवास करत नाही, तर इथे प्रत्येकजण स्वतःचे स्वप्न घेऊन धावत असतो. कोण नोकरीसाठी, कोण शिक्षणासाठी, तर कोण आपल्या कुटुंबासाठी. हा प्रवास कठीण आहे, पण थांबण्या पर्याय नाही. म्हणजे काही तासाच्या प्रवासानंतर पोचलेलो आहे कल्याणला. आणि छोटं झालो आहे, ते स्क्रीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आम्ही आता पोचलेलो आहे कल्याणला. आणि भरपूर गर्दी होती. तरी स्वरूप बोलले अरे काढ व्हिडिओ. म्हणलं बाबा अरे जायचं सगळं काहीतरी एकदाच. तरी मी डेअरिंग करून ना मध्ये असं म्हणजे काढलं आहे, व्हिडिओ काढली आहे मी की तुम्हाला दाखवण्यासाठी गर्दी. आणि डायरेक्ट आम्ही आता कल्याणला येऊन चालू केलेली आहे व्हिडिओ. एकदम ह्याचा तर जीव गुदमारलेला वरती, पण काय नाही. आणि आजचा व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे आता काय थेट आपण बोललो आता मुंबई घाटकोपरनं इथे येतोय हंडीला. कसे प्रवास होणार तोही चांगला होईल आणि दहंडीचाही आपला व्हिडिओ निघून जाईल ह्याच्यातच. तर मग दोन्ही एकसाथ होईल सगळं. तर आता आपलं पोचलं इथून आम्ही थेट चालत जाऊ, थोड्या वेळाने नाश्ता बिष्टा करू आणि मग निघू. आता म्हणजे डेअरिंग बघा तुमच्या व्हॉइस वाढली आहे. हा लाजला, मी नाही लाजत आहे. आता मी फक्त कॅमेरावर फोकस करतो. चॅलेंज पूर्ण. आणि आता भेटू आपण आता पुढे. तुम्हाला थेट चालतच आहे. आता आम्ही ऑटोनी किंवा चालत जाऊ ते आम्हाला माहिती नाही, फिक्स नाही. चला कधी पण आम्ही फिक्स करतो. हात दुखायला लागला. भावाला केकचं शॉप बघून भूक लागली. भावाने ही पेस्ट्री घेतलेली आहे. बघू अजून काहीतरी आम्ही दुसरं टेस्ट करू. मी तर झालो खाऊ, माझं झालं. मी तर झालो खाऊ. आता चांगलं लागतं. आलेलं आहे. पहिली बारी माझी. पकड. दुसरी बारी सुशांतची. तर सारे खवईमध्ये आलो आम्ही. कुठे कुठे आम्ही सारे खवई. आता आम्ही पोचलेलो आहे कल्याणमध्ये, म्हणजेच की मावशीच्या घरी आम्ही आता पोचलेलो आहे. म्हणजे विश्रांती करून यांना जरा पाणी वगैरे दिलं पोरांना. पोरं पण विश्रांती करत आहे. आता आम्ही थोडंफार म्हणजे जरा काहीतरी अजून खायला जाऊ, वडापाव वगैरे, कारण यांनाही भूक लागलेली आहे. त्यांना आज जास्त भूक लागायला लागली असं वाटतंय मला. चला तर आणि आता जरा आराम करतो आम्ही. चला आता जेवायला सुरुवात करत आहे. मावशीने आणि वहिनीने मस्त असं चिकन केलेलं आहे. गटारी आमची इथंच आहे. तिघा लाईनीत बसलेले आहेत. वहिनी इथे, बाबू तिकडे. बाबूला ब्लर करायला नाही तर नजर लागतात. मंडळींनो आता मस्तपैकी स्वादिष्ट असं जेवण झालेलं आहे आमचं. चिकन एकदम मस्त आम्ही तोडलेलं आहे. आणि आज आमची वाटते गटारी पण कदाचित आमची इथेच झालेली आहे. रावस एकदम भन्नाट. मावशी आणि वहिनीने एवढं भन्नाट असं जेवण बनवलं होतं ना, त्याचं कसं बोलताना ना जरा जीभ आपली जड आहे, अडकडून जाते, तोतला आवाज जाते. नाजूक आहे एकदम पातळ. सुरावर सूर लावतो. आणि आम्ही आता परत जेवण करून पुन्हा बसलेलो आहे विश्रांतीसाठी. आणि आता आम्ही थोड्या वेळात प्रॅक्टिसला जाऊ. आता घरी थोडी प्रॅक्टिस करणार. हा थोडा वर्कआउट वगैरे करणार. प्रॅक्टिसला फक्त 10 मारला. मोजून 10, फक्त मोजून 10. कौन है ये लोग? कहां से आते हैं? हा पण एक जाता उठला. 2 उठला. व्हिडिओवर सुटला. व्हिडिओवर मी नाही. 2 सुटला. जेवले आता. जेवले. तर आम्ही आता जेवण वगैरे मस्त वेळी झालेलो आहे. म्हणजे आमचं पोटभर जेवण झालं एकदम. चिकन
फुल एकदम सगळे पॅक आहेत. हा नुसता कांदे रेमटवतोय. ह्याचं नाव कांदेश्वर. चला मग आता आम्ही प्रॅक्टिसला जाताना थेट तुम्हाला भेटतो, कारण आता आम्हालाही विश्रांतीची गरज आहे आणि थोडा आम्ही जरा वर्कआउट थोडा करतो. बाम बीम लावतोय. बाम स्प्रे बी मारतो जरा. बॉडी गरम. बॉडी गरम करतो आम्ही आता. सुरू फक्त बाम थेट सोडायला. तुम्हाला सरावामध्ये भेटतो आम्ही. आमच्या गावात प्रॅक्टिसला रेडी झालेलो आहे आता आम्ही. मी सुशांत इथं अंधारात दिसत नाही आणि आमचा आता पुढचा कारोबार सांभाळेल स्वरूप दादा. चला भेटू आपण. प्रॅक्टिस झालेली आता समाप्त. आपले लल्लन भाऊ बरोबर ना काय नाव? बरोबर भाई बोलला तर बोलला. लल्लन तर लल्लन. भाऊ कसं वाटलं आजचा दिवस? मस्त एकदम मस्त ना एकदम. बाई भाई रोण्यादानी आज जे 3 एके उचललेत ना, हां. घाटकोपर वरून आला आणि आज काहीतरी करून दाखवलं भाऊ. खोटी तारीफ करते, खोटी तारीफ करते. काय नाही साईराम भाऊ, साईराम. लागले भाई कसं 6 लागले. आनंद झाला फुल. रोण्यादाचा अशीच प्रत्येक मेहनत गोष्टी घेऊ, अशीच रोण्याचा मेहनत प्रत्येक घेऊ, गोष्टी आठ लावू. सपोर्ट असतो आम्हाला. भजनात बोला, दहंडीत बोला आणि हळूहळू तो ही सगळ्या आपली एक फॅमिली आहे. असं म्हणजे काय आपलं असं कोण मित्र परिवार नाही, आपली एक फॅमिली. आपल्याला वर्षभर आठवण करत राहतात. असं नाही की काय काय मंडळामध्ये असतं दहंडी आली पोरांना जवळ घ्या, असं नाही. आपल्यावर ही पोरं कंटिन्यू असतात. तुम्ही तर भजनात पण बघितलं असाल, CD ला बघितलं असाल यांना सगळ्यांना. ही आपली एक फॅमिली. नक्की नक्की शेवटपर्यंत. हरिदाचा इंटरव्ह्यू घे. फेमस व्हायचा मला. अरे अरे तुम्ही आम्हाला फेमस करताय. टी-शर्ट 40 ते 36 वगैरे एक कोण टाक काय
आम्हाला घ्यायचं कसं वाटलं दादा? एकदम छान वाटलं. दादा कम्फर्टेबल आहे. दादा कम्फर्टेबल काय नाही. अरे दादा कसं वाटलं आज? खूप चांगलं वाटलं. हां. रोहन आला तर जरा फरक पडला. रोहननी रोज आलं पाहिजे. तर बघू आता रोहन कधी येतोय. हरिभाऊ आपल्याबरोबर वर्षभर कॉन्टॅक्टमध्ये असतो. कधी आपल्या आठवण महिन्याभरात ना तर 4-5 कॉल काय जास्त कॉल असतात. कधी कधी मी उचलत नाही. हां पण हरिभाऊ असं काय नाही. आपलं एकदम भाऊ परिवार आहे. असं नाही की हंड्यावाले हरिभाऊनी कॉल केला असं नाही. कधी एनी टाईम दँडी असं कुठे जायचं असलं त्याला आठवण लगेच रोहनला कॉल करतो. आपल्या आठवणीत आपल्याला ठेवतात चांगले करतात. अरे तुम्ही पण एक मूव बघा भेटले ह्याला शोधत होतो. हां शिवक दादा कसं वाटलं आज? तर कसं डेंजर होती मेन सुरजित दादा गावरान कोंबडी आहे एकदम डेंजर. जो आपल्या शिवम दादा काहीतरी बोला. काय बोलू काहीतरी हा अरे बोल काय बोलू तू जबरदस्ती लांब करू. हा आज खूप दिवसानंतर ते नको आता रोहन हे दादा बोला पण झालं. दुसरं बोल काय ते काय 7 लागले चांगलं वाटलं. दिसतं एकच बोला सगळे रोहन आलाच पाहिजे बोला. येणार ते तर येणार. भाई रोहन्या तू ये. 7 तर लावायचे आपल्याला. काही करून लावायचे. 4-1 आणि 4 एके तुला उचलायचे. मग 8 लावायचे. 4 उचलले तू का भाई 8 लावले समजून जा तू. बस संपला. 8 एकाचा 8 भाई अजिंक्य साई किती 8 आमचे ढवळे सर. माझा मोठा भाऊ इथे बसलाय. दादा लावायचे किती. दादाने आज लगेच स्टेटस टाकला. चला भेटूया आता आपण. त्यांना तर आपण ट्रेनमध्ये भेटू ना. आपला एक दिवस प्रवास असेल ना सकाळचा मच्छी घ्यायला आपल्याला जायचं. हा मला त्रास होणार. कसं वाटलं आज? एकदम कडक थर. एकदम कडक 8 लावायचे नाही आवडची. 8 नक्कीच आणि हे 12-12च्या ट्रेनला असतात. हा हे होते ना मागच्या वेळी आम्ही एकत्र गेलो. 1, 2 5वा दिवस 6 थर लावले. आम्ही मागच्या वेळेला 6वा दिवस 6 थर लावलेत. नक्कीच यावेळी 8 लावू. तुम्हाला कसं वाटतं? आज एकदम सुशांत भाऊनी 3च्या ब्रॅकेटमध्ये होता आज. चला आता व्हिडिओ समाप्तीची वेळ झालेली आहे. आपल्याबरोबर आले आपले स्वरूप भाऊ आणि सुशांत भाऊ पण आता यावेळी 3च्या ब्रॅकेटला उभे होते. आज कडक त्यांनी पण घेतलेत. व्हिडिओमध्ये दिसेल तिथे काय अंधार येते. स्वरूपनी जसं भेटलं अँगल तसं चांगल्या प्रमाणे घेतले. स्वरूप पण शिडीत जाणार आहे आणि आजचा दिवस तिथं समाप्त होते आपल्या सराव शिबिराचा. आता आम्ही डायरेक्ट संडेला येणार आहे हे ना. बरोबर ना? हो रविवारी येणार आहेत ते. शुभरात्री. तर आज हसत राहा आणि धुवत राहा. बाय. चला आता आपण भेटू संडेला. संडेचा ब्लॉग येईल का नाही माहिती नाही कारण आता हा चॅलेंज आहे ना भाई. बस काय संडेला सकाळी सीतारामची इडली आणि वडा. एकदम क्लिअर दिसते यार. हा एकदम क्लिअर. चला इथे मी काळा येईल तिथे. चला आता भेटू आपण. इथं आपण रजा घेतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असंच. दादाची मान एकदम लालम लाल दिसते का नाही ह्याच्यात? सगळं दिसतंय. नाही दिसत. सोड लाल 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 पुरा ठेला लाल. सोपटून घेतली. धुवून द्यायची. आज एकदम असे भन्नाट ट्राय मारलेत ना. मुंबई वॉरियर्स मोजून 12-13 ट्राय कंटिन्यू मारत होतो. 4 एक्केची पण मारली. चालली भाई, तुमचा भाऊ हंडीला उठतोय चालली. जसं 3 एक्केवाला उठला की 8 तर डन समजायचे. मुंबई वॉरियर्स मी तर आता म्हणजे मी त्या जिद्दीने उठतोय. हंडीला वरचा चालली. पण उठतोय पण थोडं प्रॉब्लेम होते. तो मी आज भरपूर दिवसाने आलो म्हणून त्याला सवय नाही खांद्याची 4 एक्क्याला पण तो उठणार. चला आपण आता भेटूया अशाच व्हिडिओमध्ये चांगल्या आम्ही तबला तोडा आम्ही आता याच्यानंतर एकदम. पोरं पण आपली लय खतरनाक आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला जय हिंद जय महाराष्ट्र. अंधारात हो चमकादर लाईट. आम्ही व्हिडिओ समाप्तीचा विषय केला होता पण नाही पोरं मानली नाही. आज आम्ही बोललो नाईट आता म्हणजे वाजले 2 आणि आम्ही आता चाललो आहे ती इकडे कल्याणमध्ये कुठेतरी असं नाईटला ना सगळे शॉप ओपन असतं. बापरे पूर्ण अंधारा. आम्हीच काय दिसत नाही. तिकडे ना नाईटला शॉप असे उघडे असतात
म्हणजे काहीतरी डोसा वगैरे असतं, मोजिटो वगैरे सगळं ओपन असतं. आणि आम्हाला लागली आहे भूक, तर आम्ही आता चाललो आहे तिकडे तोडायला. तर तुम्हीही बघत राहा, व्हिडिओ एंड नाही, आता व्हिडिओ चालू झालेली आहे नक्की. तर आता म्हणजे एन्जॉय. आणि आता गाडी बघा कुठली आपली गाडी. आणि मी व्हिडिओ घेतो आता, काय नाही प्रॉब्लेम नाही आपल्याला. चला सेफ हा, पण सेफ एकदम. गाड्या नाहीत म्हणून मी तसं चालवतोय गाडी, काय प्रॉब्लेम नाही बघा. आणि मी आणि स्वरूप भाऊ बसलेत आपले मागे. चला भेटू आपण तिथं आता तुम्हाला डायरेक्ट खाताना. आता आलेलं आहे पनीर चीज गार्लिक सँडविच बघा, स्पॉन्सर बाय दादा. दादा घेऊन आले आम्हाला, दादा घेऊन आला नाईटला. दादाची पण आम्ही झोप मोड केलेली आहे आणि आता आम्ही खातोय. वाजले किती भाई, टाईम लागो नाही 2:45. 2:45. चला खाऊ आणि भेटू. टेस्ट करून तुम्हाला सांगतो आता. हे जे स्पंजी एकदम सॉफ्ट आहे. ऍड मध्ये बघतात तसं आहे बघा, लांब लचक. संपत नाही. ऍड मध्ये बघतात तसंच आहे भाई. पूर्ण ॲड सारखा. नाशिक कसं आहे, किती शिकतात. चला तर मंडळीनो, व्हिडिओ समाप्तीची वेळ झालेली आता खरोखरची. आणि आता आम्ही बघा, मी चाललेलो आहे घराच्या दिशेने. आणि आता व्हिडिओ एंड करायचा खरोखरचा वेळ झालेला आहे आता आमचं सगळं खाऊन वगैरे सगळं झालेलं आहे. खाऊन पिऊन आता डायरेक्ट फक्त झोपायची वेळ बाकी राहिली. स्वरूप भाऊ सोबत समाप्तीची वेळ घेतो. जय हिंद, लाजचा तुम्हाला जय महाराष्ट्र.